मॉर्निंग. या वेळेत टायमिंग मॉर्निंगचे 6:30 वाजलेले आहे. सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. तर आमचे राजकुमार बघू शकता फरसांचा डब्बाच घेऊन बसलेला आहे आणि खात आहे. म्हणजे रनिंगहून येतो ना, आल्यानंतर काहीतरी खायला लागतं. मी रागी बनवते दररोज, पण आज बनवलेलं नाही आहे, तर जे समोर दिसलं ते खायला घेतलेलं आहे. पण फरसाण वगैरे मॉर्निंगला ठीक नसतं, तेच म्हणत आहे दिनेशला. पण थोडंफार खाल्लं, बाकीचं ठेवून दिलेलं आहे. तर माझी मॉर्निंगची सगळी कामं आवरलेली आहेत. आंघोळ झालेली आहे आणि किचनमध्ये थोडासा पसारा झालेला आहे, कारण चहा वगैरे बनलेला आहे. तीच भांडीकुंडी झालेली आहे. तर अगोदर हा पसारा आवरते. आणि आज ब्रेकफास्टमध्ये जसं दररोज तुम्ही बघता मी वरण भात बनवते किंवा हीच आपली भाजी भाकर चपाती हेच होतं आहे. तर म्हटलं आज थोडंसं आदलून बदलून करायचं. म्हणजे खूप दिवस झाले मी धपाटी बनवलेली नाही आणि दुधी पण ठेवलेली आहे. म्हणजे अर्ध्या दुधीची भाजी बनलेली आहे, अर्धी दुधी मी धपाटीसाठी ठेवलेली आहे. धपाटी खूप छान बनते दुधीची. तर रात्री मी शेंगदाण्याचं कूट बनवून ठेवलेलं होतं, पण डब्यात काढलेलं नाही. आता ते पण काढलेलं आहे. म्हणजे थोडीफार रात्रीची कामं राहिलेली आहेत, कारण मुंग्या खूप लवकर येतात. तर अगोदर ते भरून ठेवलं आणि मिक्सरचा डबा मला लागणारच आहे. तसं तर बाकीचे डबे सगळे खराब झालेले आहेत. जे छोटा आहे ना तेच व्यवस्थित आहे. आता चटणी वगैरे करण्यासाठी लागणारच आहे, म्हणून ते अगोदरही कामं करून घेतलं. आणि अगोदर मी बटाटे काढलेले होते. म्हणजे मॉर्निंगपासून विचार करते की आलूचे पराठे बनवायचे. ते पण खूप दिवस झालं बनलेलं नाही आणि दिनेशचे खूप फेवरेट आहे. दिनेश म्हणत होता मम्मी आलूचे पराठे बनव, पण दिनेश पप्पा खाणार नाहीत. तर आता तिघांसाठी वेगवेगळा मी ब्रेकफास्ट बनवेन. तर यामध्येच दिवस जाणार आहे आणि परत मला स्वयंपाकी बनवायचा आहे. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये मी काही बनवू, दुपारच्या वेळेत भाकरी भाजी हे स्वयंपाक लागणारच आहे. मग दिवस पूर्ण त्या स्वयंपाकातच जाणार आहे आणि एक्स्ट्राची माझी कुठली कामं होणार नाहीत. तर मी विचार केला की असा ब्रेकफास्ट बनवायचा की सगळ्यांनी आवडीनं खावं, म्हणजे आणि सगळ्यांना एकसारखाच, वेगवेगळा बनवायला नको, म्हणून मी इकडे धपाटी बनवत आहे. तर दुधी घेतलेली आहे आणि दुधी अगोदर मी साल काढून घेते. दुधी छान कवळी आहे, म्हणजे या दुधीची भाजी बनवा किंवा धपाटी बनवा, टेस्टीच बनणार आहे. तर हे दुधी मी पूर्णपणे खिसून घेतले, म्हणजे वरची साल काढून घेतलेली आहे. आणि आता हे 2-3 भागामध्ये मी करून खिसून घेणार आहे. म्हणजे थोडंसं लवकर खिसून होईल. आणखीन यासाठी आपल्याला कांदे पण लागणार आहेत, खूप सारे बारीक कट केलेले. लसूण, आलं आणि मिरचीची पेस्ट पण, म्हणजे तयारीला भरपूर वेळ लागणार आहे. धपाटीचं जेव्हा आपण पीठ मळतो ना, थोडासा वेळ जास्त लागतो या तयारीला, कारण तामझाम थोडंसं आहे. म्हणजे सगळी पीठं मिक्स करून घेणं, यामध्ये मसाले टाकणं, थोडासा वेळ जास्त लागतो. तर इकडं दुधी मी अशा पद्धतीने 2-3 भाग करून घेतलेले आहेत आणि मोठी परात घेतली आहे, परातीमध्येच खिसून घेणार आहे. आणि दिनेशला सांगितलं की कांदे वगैरे कट करून दे, त्यामध्ये थोडासा वेळ जास्त लागेल. आणि दिनेशला आज कॉलेजला जायचं आहे. म्हणजे मॉर्निंगला माहिती नव्हतं मला की कॉलेजला जाणार, कारण आता दिवाळीपासून सुट्टीच आहे. पण आज काहीतरी काम आहे म्हणत होता, काहीतरी घेऊन यायचं आहे, त्यामुळे जात आहे. तर थोडंसं लवकर करायचं आहे. म्हणजे अगोदर माहिती नव्हतं, नाहीतर मी वरण भातच बनवून ठेवला असतं. इतकं तामझाम मी केलंच नसतं, कारण जेव्हाही आपल्याला थोडासा वेळ जास्त आहे त्यावेळी ती सगळी तयारी करून आपण निवांत करतो. घाईगडबडीत ही कामं होत नाही आहेत, नुसती आपली धावपळ होते, इकडून तिकडे तिकडून इकडं पळापळी, आणि यामध्ये थोडंसं तामझाम आहेच आहे. तर इकडं मी दुधी पूर्णपणे अशा पद्धतीने खिसून घेतलेले आहे. तोपर्यंत दिनेशने इकडं मोठ्या आकाराचे कांदे आणले. म्हणजे इथं जे स्टँडमध्ये मी कांदे ठेवलेले आहेत ते छोटे आहेत, कट करायला थोडासा वेळ जास्त लागतो. तर मोठ्या आकाराचे कांदे घेऊन आलेले आहे. आणि अगोदर कांद्यावरचा पाचोळा काढता येईल, स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, कारण कांदे आतमधून एकदम काळपट आहे. ते स्वच्छ धुवून मगच बारीक कट करून देईल दिनेश. तोपर्यंत मी इकडं दुधी पूर्णपणे खिसून घेते. आणि आज एक्स्ट्राची कामं मला दळण करायचं आहे. म्हणजे काल मी गेले होते माहेरी, त्यामुळे मला कुठलीच कामं माझी झालेली नाही. फक्त मी मॉर्निंगला पोहे बनवले, जसं तुम्ही अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पोहे बनवले आणि कपडे भांडी जी आपली रोजची कामं आहेत ते आवरले आणि गेलेली होती. आणि घरी यायला मला संध्याकाळ झालेली होती, त्यामुळे कुठलीही कामं मी आवरली. म्हणजे दळण मला करायचं होतं, ज्वारी मी अगोदरच काढून ठेवलेली होती, पण करणं झालं नाही. पण आज मला ज्वारीचं दळणही करायचं आहे आणि मुगाची डाळी मला फटकायची आहे. खूप सारी एक्स्ट्राची कामं आहेत, म्हणजे तिकडच्या किचनमध्ये मी ठेवलेली आहे. तुम्ही विचारत होता की ताई 2-2 किचन तुम्ही का बनवलेलं आहे? तर आम्ही ते रूम देण्यासाठी बनवलेली होती, म्हणजे भाड्यानं देण्यासाठी बनवलेली होती. पण आता मी ते रूम घरी ठेवून घेतलेले आहे. आणि त्या किचनमध्ये जे एक्स्ट्राचं सामान असतं ना ते नेऊन ठेवत असते. तर तिकडची किचन भरून गेलेली आहे, पण सगळा पसारा मी आवरलेला आहे. जास्त काही नाही आहे आता, फक्त हीच डाळ वगैरे मला फटकायची आहे, ते मात्र मी पोते ठेवलेले आहेत. ते मला आज काढून फटकून डबे भरून ठेवायचे आहेत. तर ही सगळी कामं करायला थोडासा वेळ मला जास्त लागेल. तर किचनपासून थोडंसं लवकर फ्री होणार आहे. पण आजकाल किचनपासून लवकर मी फ्री होतच नाही. मॉर्निंगला ब्रेकफास्ट बनवते एक वेळा, म्हणजे 1-1.5 तास यामध्ये जातो. मग त्यानंतर देवपूजा होते आणि काही रेग्युलर कामं आपली भांडी कपडे हे होतात. मग त्यानंतर परत मी स्वयंपाक बनवायला सुरुवात करते. म्हणजे भाकरी भाजी हे सगळं मला दुपारच्या वेळेत बनवते, त्यामध्ये वेळ जात आहे. म्हणजे 3-4 दिवस झाला असंच होत आहे. वेळेत एकी कामं आवरेना आणि एक्स्ट्राची कामं करायला वेळ भेटेना. पण असं जमणार नाही, कारण माझी कामं कुठलीच होत नाही आहेत. तर ही कामं आवरण्यासाठी एक टाईम टेबल आपल्याला बनवायची गरज आहे, तेव्हाच आपली कामं वेळेत होणार आहेत. म्हणजे या टायमिंगला हे काम आपण केलं तर ती काम थोडासा वेळ आपल्याला जास्त भेटतो वेगळी कामं करण्यासाठी, आणि हे करणं गरजेचं पण आहे. म्हणजे जसं मी दुपारी स्वयंपाक बनवत आहे, मग जेवण होतं उशिरा, मग जेवण झाल्यानंतर मग कुठलीच कामं होत नाहीत. आणि थंडीचे दिवस थंडी वाजायला लागली, जसं
इव्हनिंगचे 6 वाजले की दिवस मावळतो, थंडी वाजायला लागते, मग कुठलीच कामं होत नाहीत. आता दिवस पण छोटा झालेला आहे, म्हणून टाईम टेबल करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे या टायमिंगला आपल्याला ही कामं आवरायची आहेत. म्हणजे प्रत्येक कामाचं एक टायमिंग करून करण्याची गरज आहे, तेव्हाच आपल्याला थोडासा वेळ भेटणार आहे. कारण एकतर दिवस छोटा, वेळेची कमी जाणवते. तर इकडे बघू शकता पूर्ण दूध मी खिसून घेतलेले आहे आणि इकडे अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट बनवून घेत आहे. म्हणजे मिक्सरमध्ये बनवलं तरी पण चालतं, पण मी तर छोटं खलबत घेतलेलं आहे, त्यामध्येच हे वाटण करून घेतलेलं आहे. तोपर्यंत दिनेश इकडे मला कांदे बारीक कट करून देत आहे. म्हणजे धपाटीसाठी थोडेसे जास्त कांदे आपल्याला लागणार आहेत. म्हणजे एक मोठ्या आकाराचे 3-4 कांदे दिनेशने इकडे बारीक बारीक कट करून देत आहे. आणि बेसन जे आहे ना, म्हणजे दिवाळीमध्ये मी काय केलं, डबे रिकामी करून घेतलेले होते आणि यातलं त्यात त्यातलं यात असं झालेलं आहे. आणि एक्स्ट्राच्या डब्यात मी काय काय ठेवलं ते समजत नाही, कारण त्यावरती मी लिहिलेलं नाही आहे. फक्त टोपण काढून बघायचं आहे की कशामध्ये मी काय ठेवलं. तर या डब्यामध्ये मी बेसन ठेवलेलं आहे. तर बेसन ठेवलं तो वरच्या साईडला. तर मी काय केलं, हे जे डबा आहे ना पोह्याचा, ते मी रिकामा केला आणि एक्स्ट्राच्या डब्यात पोहे भरले. म्हणजे पोहे दररोज लागत नाहीत, पण बेसन आपल्याला लागत असतं. आणि काय होतं ना, शोधाशोध खूप होते जेव्हाही मला लागतं. तर मी काय केलं, या फायबरच्या डब्यामध्ये बेसन भरून ठेवलं आणि पोहे एक्स्ट्राच्या डब्यात भरलेले आहेत. म्हणजे ही आलट पलट ह्या डब्यांची होतच असते दिवसभर. म्हणजे जशा पद्धतीने आपल्याला सोपं पडतं, घेता येतं व्यवस्थित, तशा पद्धतीने मी ठेवत असते. तर बेसन मी फायबरच्या डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. आणि आता इकडं पिठं मिक्स करून घेऊया. तर धपाटी बनवण्यासाठी आपल्याला 3 प्रकारची पिठं घ्यायची आहे. तर मेजरमेंट सांगितलं तर 2 वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. सगळे पीठ आपल्याला चाळून घ्यायचे आहे त्या दुधीमध्ये. म्हणजे जास्त पीठ घेणार नाही, जितकी दुधी आहे तितकंच मी घेतलेलं आहे, वेगळं पाणी घालायची गरज नाही आपल्याला. हे जे दुधीचं पाणी सुटतं ना, त्याच हिशोबाने इकडे पीठ घेतलेलं आहे. म्हणजे वेगळं पाणी घालायची गरज नाही. खूपच छान टेस्टी हे धपाटी म्हणून तयार होते. कधी अशा पद्धतीने बनवा. म्हणजे आपण प्रत्येक वेळी धपाटीमध्ये दुधी टाकत असतो, पण कमी प्रमाणात टाकतो. इथं मी दुधी जास्त घेतलेले आहे आणि पीठ त्या हिशोबाने घेतलेलं आहे. म्हणजे अर्धा किलोच्या जवळपास हे दुधी आहे. आणि त्या हिशोबाने मी 2 वाटी ज्वारीचं पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आणि पीठं चाळून यामध्ये टाकले. आता टाकूया मसाले. तर अगोदर मी अद्रक, लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकलेली आहे 2 चमचे भरून. आता टाकूया मसाले. तर मसाल्यामध्ये अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेली आहे, 1 ते 1.5 चमचा धना पावडर टाकलेला आहे आणि लाल मिरची पावडर थोडीशी टाकलेली, बिलकुल थोडीशी पाव चमचा टाकलेली आहे. म्हणजे कलर छान येतो. कारण आपण हिरवी मिरची तर जास्त प्रमाणात टाकलेली आहे, म्हणून मी लाल मिरची कमी टाकलेली आहे. आता टाकूया ओवा आणि जिरं हाताने घासून. तर 1 चमचा जिरं मी हाताने घासून टाकलेला आहे आणि 1 चमचा ओवा पण हाताने घासून टाकलेला आहे. याचा फ्लेवर यामध्ये खूपच छान येतो, म्हणून थोडंसं जास्त प्रमाणात टाकलेलं आहे. आणि संग मी सगळे डबे पण उचलेत, कारण किचनमध्ये ना खूप पसारा होतो आणि ऑलरेडी झालेला पण आहे. जेव्हाही आपण हे पीठ वगैरे मळण्याचं काम किंवा भाजी बनवतो त्यावेळेस ना सगळे मसाल्याचे डबे खाली घेतो आणि किचन पूर्ण भरते. तर जसं हे बनेल ना, संग मी आवरत जाते, कारण किचन एकतर छोटी आहे, खूप पसारा वाढतो. तर आता इकडे मी घेतलेली आहे कोथिंबीर. तर इकडं अर्धी वाटी मी कोथिंबीर बारीक कट करून ह्या पिठामध्ये ॲड करत आहे. बाकीची पूर्ण तयारी झालेली आहे. आता टाकूया यामध्ये तीळ. तर इकडे पांढरे तीळ घेतलेले आहे, त्यानं टेस्ट खूप छान येतो धपाटीला. तर तीळ टाकणे स्किप करू नका, तीळ जरूर ॲड करा, टेस्ट छान येतो धपाटीला. तर इकडे मी अर्धी वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत. तर हे सगळे मसाले टाकून हे व्यवस्थित पीठ मळून ठेवलं तर धपाटी एकदम छान टेस्टी होऊन तयार होते. म्हणजे हा थोडंसं तामझाम आहे, पण याचा रिझल्ट खूपच छान येतो. म्हणजे एक वेळा धपाटी खाल्ली तर दररोज फरमाईश करतील, इतके छान टेस्टी बनवून हे तयार होतात. म्हणजे दररोज आपल्याला टेन्शन येतं ना, ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं, मुलांना टिफिनला द्यायचं काय, म्हणजे देण्यासाठी काय बनवायचं. एकसारखं बनवून दिलं तर मुलं खायला आवडत नाही, त्यांना बोर होतात ते. तर कधीतरी आदलून बदलून अशा पद्धतीने आपण दुधीची धपाटी बनवू शकता किंवा वेगवेगळे भरपूर सारे रेसिपी आहे जे आपण आदलून बदलून मुलांना देऊ शकता. आणि पौष्टिक पण आहे, घरी बनलेले जे असतं ना खूपच पौष्टिक असतं. तर इकडे अर्धी वाटी मी पांढरे तीळ घातलेले आहेत आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि 2 ते 3 चमचे मी यामध्ये तेल ॲड केलेलं आहे. म्हणजे ही धपाटी गार झाल्यानंतर ही नरम बनवून राहते, जसं तोंडात टाकताच विरघळणारी अशी धपाटी बनून तयार होते. टेस्ट पण खूपच छान येतो. तर इकडे अगोदर तर मी पाणी न टाकताच मळलेलं आहे, म्हणजे कारण आपण दुधी जास्त प्रमाणात घेतलेले आहे. तर यामध्येच मी व्यवस्थित मिक्स केलेली. तर बघू शकता बिलकुल 1 वाटीभर पाणी टाकण्याची आपल्याला गरज आहे. तर जास्त पाणी टाकायची मला काही गरज नाही इथं. तर मी तर 1 वाटी पाणी ॲड केलेलं आहे यामध्ये आणि छान मी मळून घेतलेलं आहे. तर हे पीठ मळून झालेलं आहे. तर मी पटकन चटणीची तयारी करून घेते. धपाटी बनवण्यासाठी पीठ तयार आहे, झाकून साईडला ठेवू. अगोदर मी चटणी बनवून घेते. तर या धपाटीसोबत आपल्याला ताज्या नारळाची चटणी बनवलं तरी पण खूपच छान टेस्टी लागते, किंवा आपण शेंगदाणं डाळवं ही मिक्स चटणी पण खूपच छान लागते. म्हणजे कशी चटणी बनवा धपाटीसोबत खूपच छान टेस्टी लागते. तर इकडे मी घेतलेले आहे शेंगदाणे, हिरवी मिरची, हे व्यवस्थित अगोदर भाजून घेऊया.
तर लोखंडी तवा मी गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये मिरच्याचे अशा पद्धतीने तुकडे करून टाकायचे, म्हणजे कमी वेळामध्ये झटपट या मिरच्या व्यवस्थित भाजल्या जातात, जास्त वेळ लागणार नाही. म्हणजे जेव्हा घाई गडबड आणि मॉर्निंगला घाई गडबड आपल्याला असते, त्यामुळे अशा पद्धतीने भाजा म्हणजे लवकर भाजले जाते. तर या मिरच्या भाजल्यानंतर थोडंसं तेल टाकूया, म्हणजे छान व्यवस्थित ह्या भाजल्या जातील. आणि गार होण्यासाठी मी मोठ्या ताटलीमध्ये काढलेले, म्हणजे लवकर हे गार होतील. आणि इकडे त्याच लोखंडी तव्यावरती मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहे. तर इकडे अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत. आवडीप्रमाणे आपण खोबरं, डाळवं हे पण टाकू शकता. चटणी खूपच छान टेस्टी म्हणून तयार होते. पण मी तर फक्त हिरवी मिरची घेतलेली आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. ही पण चटणी खूपच छान टेस्टी म्हणून तयार होते आणि सगळ्यात महत्त्वाचं झटपट होते. तर इकडे तोपर्यंत मी लसूण पण सोलून घेतलेला आहे, म्हणजे लसूण आणि आलं आपल्याला हे पण यामध्ये ॲड करायचं आहे. तरी लसूण गावरा नाही, सोलायला थोडासा वेळ जास्त लागत आहे. तर इकडे जास्त मी नाही सोललेलं, 4-5 पाकळ्या मी लसूण घेतलेला आहे आणि एक आल्याचा तुकडा घ्यायचा आहे, कोथिंबीर घ्यायची आहे. सगळं छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून आपल्याला पटकन चटणी बनवून घ्यायची आहे. म्हणजे दिनेशला कॉलेजला जायला थोडासा लेट होत आहे, म्हणजे मॉर्निंगला माहिती असतं तर मी थोडंसं लवकर आवरलं असतं, पण काही माहिती नव्हतं की तो कॉलेजला जाणार, कारण आता महिनाभर सुट्टीच आहे दिनेशला. पण आज काहीतरी काम आहे म्हणून तो जात आहे, म्हणून मी निवांत कामं आवरत होते. कारण एकच आपल्या डोक्याचं असं की कोणी कुठं जाणार नाही, निवांत करूया आणि त्याच नादात आपल्याला लेट होतो. दिवस पूर्ण यामध्येच जात आहे माझा. तर इकडं सगळे हे मी जे घेतलेलं आहे, म्हणजे शेंगदाणे, मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ टाकलं, अद्रक लसूण टाकलेलं आहे आणि थोडीशी साखर पण टाकलेली आहे. आणि 2 ते 3 चमचे मी ताजं दही ॲड केलेलं आहे, म्हणजे आंबट दही घ्यायचं नाही आपल्याला, ताजं फ्रेश दही असलं पाहिजे. आणि हे मिक्सरला एकदम बारीक वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे एक पेस्टच बनवायची आहे याची, म्हणजे छान आळून येते चटणी. इकडे चटणी वाटून झालेली आहे. आता पटकन तडका देऊन घेऊया, म्हणजे चटणीचं काम होईल. मग पटकन मी धपाटी बनवून घेते. चटणी बनवल्यानंतर धपाटी बनवायला आपल्याला काही जास्त वेळ लागणार नाही, कारण सगळी तयारी आता झालेली आहे. इकडं थोडंसं पाणी, म्हणजे जितकं लागेल तितकं पाणी आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. तर पाणी टाकून मी मिक्स करून घेतलं. आता देऊया तडका. तर तडका पॅन ठेवलेला आहे, यामध्ये घेऊया 2 चमचे तेल आणि मोहरी, जिरं आणि सुक्या लाल मिरच्या, हिंग हे पण टाकू शकता. पण हिंग जे आहे ना, खूप दिवस झाले मला भेटत नाही. छोटी डबी आणलेली होती, पण कुठं ठेवली काय माहिती. आता मला नवीनच आणावी लागेल, कारण जेव्हा आपण शोधतो ना त्यावेळी ती वस्तू भेटत नाही आहे. आणि काही वेगळं घ्यायला गेलं मात्र त्यावेळेत हातात येते, तसं होतं. तर इकडे मी 2-3 सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि तेल ठेवलेले. जोपर्यंत की तेल गरम होत आहे तोपर्यंत मी इकडं मिरच्याचे तुकडे बनवून घेत आहे. आणि अर्धा चमचा मोहरी टाकली, ती छान तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. आता टाकूया सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता पण टाकू शकता. आणि कोथिंबीर मी चटणीमध्ये टाकून वाटण केलेलं आहे, त्यामुळे वेगळी कोथिंबीर टाकायची मला काही गरज नाही आता. तर हे तडका तयार झालेला आहे. हा तडका आपल्याला चटणीमध्ये ओतायचा आहे. तर बघू शकता एकदम मस्त अशी चटणी बनवून तयार झालेली आहे. म्हणजे चटणी फक्त धपाटीसोबतच नाही, इडली बनवलं त्यासोबतही आपल्याला चालून जाते, म्हणजे काही बनवा, पराठे वगैरे, त्यासोबत ही चटणी एकदम छान टेस्टी बनून तयार होते. तर चटणी बनवून तयार झालेली आहे. आता पटकन धपाटी बनवून घेऊया. तर त्यासाठी मी इकडं पोळीपाट घेते, म्हणजे पोळीपाटावरती ओला कपडा करून मी ठेवत असते. धपाटी जितकी पातळ पाहिजे तितकी मी थापून घेते. तर इकडं कॉटनचा कपडा घेतलेला आहे. तर हा कॉटनचा कपडा व्यवस्थित भिजवून घ्यायचा आहे. तर इथं एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे, यामध्ये कपडा भिजवून आपल्याला यावरती धपाटे थापून घ्यायचे, म्हणजे ते चिटकणार नाही आहे. किंवा धपाटे आपण अशी थापून बनवली तरी पण चालते. म्हणजे 2-3 प्रकार आहेत धपाटी बनवायची. कोणी कवरवर पण करतं, म्हणजे जे पातळ कवर येतं ना त्यावरती तेल लावून पण धपाटी बनवली जाते. पण मी अशा पद्धतीनं बनवते. खूपच छान मऊ अशी धपाटी बनवून तयार होते, म्हणजे आपण गार झाल्यानंतर खाल्लो ना तरी पण छान नरम बनवून राहते. म्हणून अशा पद्धतीने मी थापूनच बनवते. इकडे मी धपाटी सेकण्यासाठी नॉनस्टिकी पॅन घेतलेले, म्हणजे चिटकणार नाही यावरती. लोखंडी तवा घेतला तरी पण चालतं, काही हरकत नाही. पण मी इकडे पॅन घेतलेला आहे, गरम करायला ठेवलं आणि इकडे वाटीमध्ये तेल काढून घेतलेलं आहे. आणि कपडा पण कॉटनचा मी भिजवून पोळीपाटावर ठेवलेला आहे. आता आपल्याला जशी धपाटी पाहिजे, म्हणजे छोटी मोठी आकाराची, मी थोडीशी जाडच बनवते, म्हणजे थोडंसं जास्त बनवतं. इकडं पीठ घेतलेलं आहे. दिनेशची बडबड चालू आहे, मम्मी झालं की नाही, लवकर जायचं आहे. मॉर्निंगला सांगितलं नाही आणि रनिंगहून यायला लेट केला, त्यामुळे थोडासा गोंधळ झालेलाच आहे. लेट झालेला, दिनेशला अर्धा तास लेटच झालेला होता. म्हणजे दररोज 8 वाजता 8:30 वाजता जात होता, पण आज 9 वाजलेले होते. खूपच लेट, म्हणजे ज्या दिवशी आपल्याला थोडासा वेळ भेटतो ना आपण त्या दिवशी खरंच खूप आमक करतो. तर तसंच झालेलं होतं, मला वेळेत नाही झालं, माझं थोडासा लेट मला झालेला होता.
तर इकडं धपाटी मी थापून घेतलेली आहे पाण्याचा हात लावून लावून, जितकी पातळ पाहिजे तितकी, आणि 5 होल बनवलेले आहेत. म्हणजे होल बनवल्यामुळे ना धपाटी छान सेकली जाते. म्हणजे यामधून मग तेल सोडायचं आहे, व्यवस्थित सेकून घ्यायचं आहे आलट पलट करत. दिनेश वेट करत आहे, पळी घेऊन बसलेला आहे चटणी घेण्यासाठी आणि धपाटी सेकत आहे. तर इकडं थोडंसं तेल लावलेलं आहे आणि धपाटी पलटून घेऊया. तर अशा पद्धतीने मी पलटलेली आहे, म्हणजे खूपच नरम झालेली आहे ते. तर मी काय केलं, अशा पद्धतीने पलटलं, म्हणजे ती व्यवस्थित पलटलेली आहे आणि धपाटी सेकत आहे. तोपर्यंत मी पटकन दिनेशला इकडं चटणी वाढून घ्यायला सांगितले. तोपर्यंत दुसरी धपाटी पण मी थापून घेते, म्हणजे दिनेशचा जसा ब्रेकफास्ट होईल तसं यांच्यासाठी पॅक करून द्यायचं आहे, म्हणजे जाता जाता पप्पाला देऊन तू कॉलेजला जाईल. तर अशाच पद्धतीने दुसरी पण धपाटी मी इकडं थापून घेत आहे. तर आलट पलट करत मी धपाटी सेकून घेतलेली आहे. अंदाज लावू शकता तुम्ही किती नरमी झालेली आहे. जसं तोंडात टाकताच विरघळणारे असे धपाटे म्हणून तयार झालेले आहेत. खूपच छान आणि टेस्टी, म्हणजे जितकी आपण मेहनत घेतली ना पीठ मळण्यासाठी तितकेचे टेस्टी म्हणून तयार होतात. तर दिनेश इकडं ब्रेकफास्ट करत आहे, तोपर्यंत मी बाकीची धपाटी म्हणून तयार करते आणि याच्यासाठी मी पटकन पॅक करून देते. आणि जी बाकीची कामं ते नंतर होत राहणार आहे दिवसभर. म्हणजे आणखी देवपूजाही मी केलेली, थोडासा लेट झाला मला मॉर्निंगला, कारण थंडी खूप वाजायला लागली, त्यामुळे कुठलीही कामं लवकर आवरत नाही, असं झालेलं आहे. थोडासा लेट होतच आहे. मी मॉर्निंगला 5:30ला उठलेली आहे, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगत असते कधी कधी 4:30ला उठते, कधी 5 वाजता उठते, पण आजकाल लेटच करत आहे, त्यामुळे थोडासा लेट होत आहे. म्हणजे दिवसभराच्याच कामाला मला लेट होत आहे, म्हणून मॉर्निंगला लवकर उठणं खूपच गरजेचं आहे. आणि या कामाचं एक टाईम टेबल करणं ते पण खूपच गरजेचं आहे, कारण वेळेत कुठलेही होईना असं झाले. 3-4 दिवस झालं आणि माझी एक्स्ट्राची कामं मात्र कुठलीच होत नाही आहेत असं झाले. सगळी कामं पेंडिंग आहेत, ते सगळी मला आज दिवसभरात आवरायचे आहेत. तर इकडे अशाच पद्धतीने मी धपाटी बाकीची बनवून घेत आहे. आणि अगोदर मी दिनेशच्या पप्पांसाठी धपाटी पॅक करून ठेवते, म्हणजे दिनेशचा जसा ब्रेकफास्ट होईल तसा पटकन हा कॉलेजला जायला निघेल. कारण आज भरपूरच लेट झालेला आहे, अर्धा तास लेट झालेला आहे दिनेशला जायला. एस टी भेटत नाही, हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे एक तर गर्दी खूप आहे आजकाल एस टीला. म्हणजे आता दीपावलीच्या सणाला सगळेजण आलेले आहेत, पाऊल ठेवायला जागा नाही एस टीला. त्याच एस टीला सगळेजण जाणार, कॉलेजची मुलंही जाणार, शाळेचेही जाणार आणि सगळे येणारे जाणारे पाहुणे पण त्याच एस टीला जाणार. इतकी गर्दी असते ना, दिनेश तेच म्हणत आहे. मग मी एकतर एस टी भेटत नाही आणि त्यामध्ये गर्दी खूप असते, म्हणून थोडंसं लवकर निघणं गरजेचं आहे. तर इकडं सगळे धपाटे मी बनवून घेतलेले आहेत आणि अगोदर यासाठी पॅक करते. बघू शकता एकदम मऊ सुद्धा अशा नरम धपाट्या बनून तयार झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला जवळून दाखवत आहे या धपाट्या किती नरम झालेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही किती नरम ही धपाटी बनवून तयार झालेली आहे. जसं आपण कुठेतरी पिकनिकला वगैरे जात आहात तर सोबत पॅक करून घेऊन जाण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न पडतो ना की आपण कुठेतरी बाहेर जायला निघालो, 1 दिवसासाठी आपला टूर आहे, तर सोबत काय न्यायचा खूप मोठा प्रश्न असतो. तर हे अशा पद्धतीने आपण हे धपाट्या बनवून घेऊन जाऊ शकता. गार झाल्यानंतर एकदम नरम बनून राहतात, म्हणजे प्रवासात नेण्यासाठी एकदम परफेक्ट आहेत. तर यांच्यासाठी मी इकडे पॅक करत आहे. म्हणजे एक रुमाल घेतलेले आणि त्यावरती मी ॲल्युमिनियम पेपर ठेवलेला आहे आणि त्यामध्ये हे धपाटे मी पॅक केलेले आहे, म्हणजे जास्त वेळ गरम राहील. आणि इकडे डब्यामध्ये चटणी पॅक केलेली आहे आणि सगळं कवरमध्ये पॅक करून पिशवीत घालून देत आहे, म्हणजे न्यायला अवघड चौकड नको दिनेशला. तर घेऊन जात आहे. तर दिनेशचं सगळं आवरून दिलेलं आहे. आणि पुढची कामं आवरत राहते. तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय, टेक केअर सर्वांना. श्री स्वामी समर्थ, शुभ सकाळ. तरी सगळं आवरलं, देवपूजा केलेली आहे आणि आता करूया पोटपूजा. तर इकडे मी धपाटी घेतलेली आहे, बघू शकता गार झालं तरी छान नरम बनवून आहे त्या, आणि चटणी पण थोडीफारच राहिलेली आहे. तर ही आहे माझी जेवण थाळी, म्हणजे मॉर्निंगचा ब्रेकफास्ट आहे. तर या सगळेजण ब्रेकफास्ट करायला